आता आपण पॉवर प्लांट बेस्ड ऑन नॅचरल गॅस बघूया. इथे सोर्स आहे तो नॅचरल गॅस आहे, जो ही टर्बाईन फिरवतो आणि त्याच्या टर्बाईनमधून शाफ्ट जातो. शाफ्ट जनरेटरला मोशन देतो आणि जनरेटर इलेक्ट्रिसिटी निर्माण करते आणि इलेक्ट्रिसिटीचं ट्रान्समिशन होतं. आता आपण नॅचरल गॅस पॉवर प्लांटचे पार्ट्स आणि वर्किंग बघूया. ओके, पहिला पार्ट आहे कॉम्प्रेसर, दुसरा पार्ट आहे कंबशन चेंबर, तिसरा पार्ट आहे ही गॅस टर्बाईन आणि चौथा पार्ट आहे जनरेटर. या सर्वांच्या मधून हा दांडा जातोय जो ती गॅस टर्बाईन फिरवणार आहे आणि त्यामुळे इलेक्ट्रिसिटी जनरेट होऊन ट्रान्समिशन टॉवरला जाणार आहे. तर होतं काय, कॉम्प्रेसर बाहेरून हवा अशी शोषून घेतो आणि प्रेशराईज करतो आणि ह्या कंबशन चेंबरमध्ये टाकतो. कंबशन चेंबरमध्ये नॅचरल गॅस पण सोडला जातो आणि इथे कंबशन होतं. कंबशन म्हणजे आग लागते आणि तो गॅस जोरात ह्या गॅस टर्बाईनमध्ये जातो आणि ही चक्र आहेत. टर्बाईन गोल 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 फिरायला लागते, हा रॉड फिरायला लागतो, आणखीन शाफ्ट फिरायला लागतो आणि जनरेटर इलेक्ट्रिसिटी प्रोड्यूस करतो. इथून उरलेला गॅस जो आहे तो बाहेर असा फेकला जातो. तर काय काय पार्ट आहेत? कॉम्प्रेसर फॉर प्रेशराइज्ड एअर, कंबशन चेंबर जिकडे नॅचरल गॅस पण सोडला जाणार आहे, मग गॅस टर्बाईन, मग जनरेटर आणि मग इलेक्ट्रिकल एनर्जी. सो स्टेजेस इन जनरेशन ऑफ इलेक्ट्रिकल एनर्जी फ्रॉम नॅचरल गॅसचा हा फ्लो चार्ट आहे. ओके, आता आपण नॅचरल गॅस पॉवर प्लांटचं एनर्जी कन्व्हर्जन कसं होतंय बघूया. तर पहिले कुठली असते? नॅचरल गॅसमधली केमिकल एनर्जी. आणि मग त्या एनर्जीचं काय होतं? कायनॅटिक एनर्जी जनरेटेड ड्यू टू कंबशन ऑफ नॅचरल गॅस. तर ते कंबशन झाल्यामुळे इकडे कुठली एनर्जी निर्माण होते? कायनॅटिक एनर्जी जनरेटेड ड्यू टू कंबशन ऑफ नॅचरल गॅस. आणि ही जी एनर्जी आहे ती काय करते? गॅस टर्बाईन फिरवते ना, म्हणजे काय होते? त्याचं कन्व्हर्जन होतं कायनॅटिक एनर्जी इन टर्बाईनमध्ये. आणि ही टर्बाईन फिरल्यावर काय होतं? इलेक्ट्रिक एनर्जी निर्माण होते, त्याचं कन्व्हर्जन होतं इलेक्ट्रिक एनर्जीमध्ये. जनरेटरमध्ये इलेक्ट्रिक एनर्जी निर्माण होते. ओके, तर नॅचरल गॅसचा एनर्जी कन्झर्वेशनचा फ्लोचार्ट काय आहे? केमिकल एनर्जी इन नॅचरल गॅस, changes to kinetic energy generated due to combustion of natural gas, which changes to kinetic energy in turbine, which changes to electrical energy. हा नॅचरल गॅस पॉवर प्लांटचा पुस्तकातला फ्लोचार्ट आहे. तर तुम्हाला परीक्षेत विचारलं तर नॅचरल गॅस पॉवर प्लांटचं हे चित्र काढायचं. तर इकडे फ्युएल म्हणजे काय? तो नॅचरल गॅस आहे, कंबशन चेंबरमध्ये जातो. त्याचबरोबर एअर आहे, ती ही कॉम्प्रेसरमधून प्रेशराईज होऊन कंबशन चेंबरमध्ये जाते आणि मग कंबशन चेंबरमधून जो गॅस येतो तो गॅस टर्बाईनला फिरवतो आणि तिथूनच एमिशन ऑफ हॉट गॅसेस होतात आणि गॅस टर्बाईन आहे ती जनरेटरला फिरवते आणि इलेक्ट्रिकल एनर्जी जनरेट होते. तर हे सिमॅटिक आहे, ह्याचे तुम्ही जरा प्रॅक्टिस करा. आता आहे ना का हे नॅचरल गॅस बेस्ड पॉवर प्लांट आहे ना, तर इको फ्रेंडली म्हणतात. का इको फ्रेंडली म्हणतात ते आपण समजून घेऊया. जेव्हा आपण कोल बर्न करतो, आणखीन आपण जेव्हा थर्मल पॉवर प्लांट चालवतो ना, तेव्हा कोल जे ॲटमॉस्फिअरमध्ये अतिशय प्रदूषण करतं, खूप पॉल्युशन होतं त्यांनी. जे धूर जो जातो ॲटमॉस्फिअरमध्ये त्याच्यामध्ये कार्बन डायऑक्साईड असतो, सल्फर डायऑक्साईड असतो वगैरे. तर इथे पण तुम्ही बघितलं तर जेव्हा गॅस टर्बाईनमध्ये तो नॅचरल गॅस जातो, तो पण एमिशन करतो, पण तो त्या मानाने खूप कमी पॉल्युशन करतो. ओके, तर हा प्रश्न तुम्हाला विचारला जातो, पॉवर जनरेशन बेस्ड ऑन नॅचरल गॅस इज इको फ्रेंडली, गिव्ह रिझन. पॉवर जनरेशन बेस्ड ऑन नॅचरल गॅस इज इको फ्रेंडली बिकॉज
नॅचरल गॅस कंटेन्स नो सल्फर, जे एमिशन होतं त्याच्यामध्ये सल्फर नसतो. ॲज अ रिझल्ट बर्निंग प्रोड्युसेस लेस पोल्युशन. नॅचरल गॅस एमिट्स 50 to 60% लेस कार्बन डायऑक्साईड in power plants than regular oil or coal fired power plants. It also emits greenhouse gases into the atmosphere with a shorter life cycle. As a result, it is environment friendly. ग्रीनहाऊस गॅसेस इंटू द ॲटमॉस्फिअर म्हणजे जे गॅसेस जातात, ग्रीनहाऊस गॅसेस म्हणजे जे पोल्युशन निर्माण करणारे गॅसेस जातात ते जास्त वेळ तिकडे राहत नाही, शॉर्टर लाईफ सायकल असते त्याची. व्हेरॅज धूर किंवा जो सल्फर डायऑक्साईड जे ॲटमॉस्फिअरमध्ये कोलवाले पॉवर प्लांट टाकतात ना, ते खूप जास्त पोल्युशन करतात. म्हणून त्याला एन्व्हायरमेंट फ्रेंडली म्हणतात. म्हणून तो वातावरणाला बेटर आणि चांगला गॅस आहे असं म्हटलं जातं. इलेक्ट्रिक जनरेशन अँड एन्व्हायरमेंट. तर आतापर्यंत आपण जे पॉवर प्लांट्स बघितले त्यांनी इलेक्ट्रिसिटी जनरेट केल्यावरती वातावरणावर, आजूबाजूच्या एन्व्हायरमेंटवर काय परिणाम होतो, तर हे वापरण्यासाठी आपण फॉसिल फ्युएल्स वापरले आहेत, कोल आणि नॅचरल गॅस. कोल म्हणजे कोळसा आणि नॅचरल गॅस. तर फॉसिल फ्युएल म्हणजे काय, ते जमिनीत गाडलेले असतात आणि तिकडून आपण त्यांना एक्स्ट्रॅक्ट करतो आणि ते वापरतो. त्याचबरोबर न्यूक्लिअर फ्युएल्स पण आपण वापरले आहेत, युरेनियम आणि प्लुटोनियम. तर इलेक्ट्रिसिटी जनरेशन बेस्ड ऑन फॉसिल फ्युएल्स लाईक कोल, नॅचरल गॅस, न्यूक्लिअर फ्युएल्स लाईक युरेनियम अँड प्लुटोनियम आर नॉट एन्व्हायरमेंट फ्रेंडली. काय कारण आहेत त्याची? हे बर्न केल्यावरती काय होतं, इन्क्रीज इन पर्सेंटेज ऑफ कार्बन डायऑक्साईड इन एअर ड्यू टू बर्निंग ऑफ फ्युएल्स अफेक्ट्स एन्व्हायरमेंट सिव्हिअरली. ग्लोबल वॉर्मिंग होतं. ॲटमॉस्फिअरमध्ये सगळीकडे प्रदूषण होतं, कार्बन डायऑक्साईड आणि सल्फर डायऑक्साईड वगैरे पण वातावरणात मिक्स होतो. पुन्हा नायट्रोजन डायऑक्साईड इज जनरेटेड ड्यू टू बर्निंग ऑफ फ्युएल्स लाईक कोल, डिझेल, पेट्रोल, विच लीड्स टू प्रॉब्लेम्स लाईक ॲसिड रेन. Burning of fossil fuels like coal, natural gas leads to emission of certain gases and soot particles. Soot particles म्हणजे धुराचे कण. आणि त्यामुळे काय होतं, रेस्पिरेटरी प्रॉब्लेम्स होतात, म्हणजे अस्थमा होतो. रेस्पिरेटरी प्रॉब्लेम म्हणजे माणसांच्या श्वास घेतल्यावर जे प्रॉब्लेम्स होतात. पुन्हा कार्बन डायऑक्साईडनी पॉयझनिंग, स्लो पॉयझनिंग होतं. हेडेक होतो, नॉशिया होतो. हेडेक म्हणजे डोकेदुखी, नॉशिया म्हणजे उलटीसारखं वाटणं, डिझीनेस म्हणजे काय, जरा चक्कर येणं, ब्रेथलेसनेस म्हणजे काय, श्वास करताना प्रॉब्लेम होणं, कोलॅप्स, कधी कधी माणूस चक्कर येऊन पडतो आणि त्याची शुद्ध हरपते, लॉस ऑफ कॉन्शियसनेस. हे सगळे प्रॉब्लेम्स येऊ शकतात. तर ते कशामुळे होतात, कधी कधी हे जे कंबशन ऑफ फ्युएल्स आहे, म्हणजे जे फ्युएल्स जाळतो आपण, ते पूर्णपणे कार्बन डायऑक्साईड फॉर्म न करता कार्बन मोनॉक्साईड फॉर्म करतात आणि त्यामुळे हे सगळे प्रॉब्लेम्स येतात. त्याबरोबर फॉसिल फ्युएल्सचं काय आहे, इट टूक मिलियन्स ऑफ इयर्स फॉर फॉर्मेशन ऑफ फॉसिल फ्युएल्स लाईक कोल, क्रूड ऑइल, नॅचरल गॅस, LPG, CNG वगैरे. It is said, with the current speed of their use, coal reserves in the world would last for another 200 years or so, and natural gas reserves will also last for around 200 to 300 years. आणि हे आता ना संपून जाणार आहेत सारखे वापरून वापरून. पुढच्या 200-300 वर्षांनी हे राहणारच नाही आहेत. ओके.